तर मी मागे दीक्षित सरांना 4-5 वर्षापूर्वीच एकदा विचारलं की सर तुम्ही दीक्षा देता म्हणजे काय करता नेमकं? म्हणजे तुम्ही काहीतरी मंत्र म्हणता का तुम्ही काहीतरी तंत्र करता का तुम्ही पूजा करता का करता तरी काय? काय म्हणजे कशी दीक्षा होते ह्याची प्रोसेस काय मला मी काही कोणाला सांगणार नाही, पण मला तुम्ही प्लीज समजून घ्या. माझं उत्सुकता आहे की दीक्षा कशी देतात, काय केलं जातं? कारण मी असं ऐकलं होतं की गुळवणी महाराज पूर्वी जेव्हा दीक्षा द्यायचे तेव्हा ते कुठल्या तरी देवीचं एक हे होते, पोथी होती छोटी, त्याचं पारायण करायचे. त्या देवीच्या त्या पोथीचं मला आता नाव नाही आठवत आहे, पण म्हणजे त्याला ती दीक्षा आहे तर मग 2 दीक्षा असतील तर 2 पारायणं, 3 असतील तर 3 पारायणं, म्हणजे एका दिवशी 3 असतील कोणाकोणाच्या तर 3 पारायणं करायची. छोटी पुस्तिकेसारखं पारायण. पण म्हणजे ही त्यांची प्रोसेस झाली की काय असं मी थोडं डोक्यात होतं की असं काहीतरी करत असावे. तर तसं तुम्ही नाही एवढी काही नाही हो, महाराजांना प्रार्थना करतो, यापेक्षा काय करतो मी तरी. म्हणजे हे त्यांचं म्हणणं. पण अशा प्रकारे फॉरेनहून सुद्धा जे कपल त्यांना भेटायला आलं होतं दीक्षित सरांना, त्यांचे आता फोटो उपलब्ध झालेले आहेत. बसल्या जागेवर हातात हात घेऊन दीक्षा झालेली आहे. तर मी मागे दीक्षित सरांना 4-5 वर्षापूर्वीच एकदा विचारलं की सर तुम्ही दीक्षा देता म्हणजे काय करता नेमकं? म्हणजे तुम्ही काहीतरी मंत्र म्हणता का तुम्ही काहीतरी तंत्र करता का तुम्ही पूजा करता का करता तरी काय? काय म्हणजे कशी दीक्षा होते ह्याची प्रोसेस काय मला मी काही कोणाला सांगणार नाही, पण मला तुम्ही प्लीज समजून घ्या. माझं उत्सुकता आहे की दीक्षा कशी देतात, काय केलं जातं? कारण मी असं ऐकलं होतं की गुळवणी महाराज पूर्वी जेव्हा दीक्षा द्यायचे तेव्हा ते कुठल्या तरी देवीचं एक हे होते, पोथी होती छोटी, त्याचं पारायण करायचे. त्या देवीच्या त्या पोथीचं मला आता नाव नाही आठवत आहे, पण म्हणजे त्याला ती दीक्षा आहे तर मग 2 दीक्षा असतील तर 2 पारायणं, 3 असतील तर 3 पारायणं, म्हणजे एका दिवशी 3 असतील कोणाकोणाच्या तर 3 पारायणं करायची. छोटी पुस्तिकेसारखं पारायण. पण म्हणजे ही त्यांची प्रोसेस झाली की काय असं मी थोडं डोक्यात होतं की असं काहीतरी करत असावे. तर तसं तुम्ही नाही एवढी काही नाही हो, महाराजांना प्रार्थना करतो, यापेक्षा काय करतो मी तरी. म्हणजे हे त्यांचं म्हणणं. पण अशा प्रकारे फॉरेनहून सुद्धा जे कपल त्यांना भेटायला आलं होतं दीक्षित सरांना, त्यांचे आता फोटो उपलब्ध झालेले आहेत. बसल्या जागेवर हातात हात घेऊन दीक्षा झालेली आहे.